तर नमस्कार मित्रांनो, माझ्या छोट्याशा या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण जाणार आहोत आज यादवकालीन शिव मंदिर पाहायला. तर उन्हाचा पारा असल्यामुळं आता आपण इथं रस घेऊन पुन्हा आपली समोरचा प्रवास सुरू करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा असून आज आपण गुढीपाडव्यानिमित्त जे की यादवकालीन शिव मंदिराला भेट देणार होतो ते शिव मंदिर आहे हे की जे खडकेश्वर महादेव मंदिर असून जे जामखेड या गावी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आहे. आणि मंदिर हे जे आहे ते यादवकालीन असून मध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहणार आहोत. खूप असं सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराला खूप असा मोठा असा या ठिकाणी इतिहास आहे. खडकेश्वर महादेव मंदिर यादव काळातील. तर या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला या ठिकाणी शनिदेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आता आपण शनिदेवाचं दर्शन घेऊया. आणि हा मंदिराचा जो बाह्य भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, जो की यादव काळात हे मंदिर बांधकाम केलेलं आहे. आणि मध्ये गेल्याच्या नंतर महादेव मंदिरात आलं. यादवकालीन मंदिर आहे, तर याचं एक प्रवेशद्वार आहे महादेव मंदिराचं. आणि या मंदिराच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणावर पाहतोय की युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे. झाल्याच्या नंतर आपल्याला हा गाभारा दिसतो आणि विविध खांबवरती मंदिराचा गाभारा आहे. गाभाऱ्यात आल्यावर आपल्याला मंदिराच्या या साईडला वराह देवाची मूर्ती पाहायला भेटते. आणि आपण या साईडला गेलो तर या साईडला आपल्याला गणेशाची मूर्ती पाहायला भेटते, जे की मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती या दोन्ही साईडला दोन मूर्ती आपल्याला या ठिकाणी मंदिरात खडकेश्वर महादेव मंदिरात येऊन देवाचं दर्शन घेणार आहोत. तर हे तुम्ही पाहू शकता पिंडी.